तर हॅलो मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये एकदम कडकवाले बोलतो कडकवाले स्वागत आहे। तर तुम्हाला आपण हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की मुंबईमध्ये माझ्या मदरनं शेती म्हणजेच कारल्याची झाडं लावलेत आणि त्या कारल्याच्या झाडाला मस्तपैकी फळ आलेलं आहे बघा। काय भारी, मम्मी पण खुश आणि झाड पण खुश। आणि आम्ही इथून जरा दुसरीकडे राहायला गेल्यामुळे इथं लक्ष नव्हतं दिलं, पण काय मस्त झाडं आणि हे आल्यात रे नाथ खोळा। मम्मीचं स्वप्न पूर्ण, कारण की ह्याच्यापाठी एवढी मेहनत आहे ना मम्मीची, रोज येऊन याला कम से कम अर्धा तास देत होती। आणि सध्या आता आपल्याला ते बघा त्याचं आपल्याला कारलं खायला भेटणार आहे झाडाचं। जरा सांभाळून घ्या मित्रांनो, जरा बोलताना येत आहे आजारी असल्यामुळे। खूप दिवसातून खाली आलोय आता इकडं, जरा आरामच करत होतो। सध्या आपल्याला जराशी बरं वाटायला लागलं तर आलोय आपण। कारलं असं देशी कारलं आहे ना, असा घमंग वास येतो त्याचा, एकदम भारी कडकवालं कारलं आहे ना। त्या ह्याची भाजी आपण खाणार आहे मस्तपैकी बघा, कडकवाली। अरे यार, कारले पिकून खाली पडले बघा, मम्मी बोलते लक्ष दिलं नाही आणि आजीनं सुद्धा लक्ष दिलं नाही। नुसतं कारलीच नव्हे तर खाली बघा आळूची पानं सुद्धा आलेले आहेत, इकडं कढीपत्ता सुद्धा आलेला आहे। इकडे एवढे भारी भारी झाड आहेत ना, काय सांगू तुम्हाला। कडकवालं मम्मीने डायरेक्ट गार्डन बनवून टाकलेलं इथं। आणि काय कडकवालं बघा, ह्याचा चाय केला जातो, ह्या फुलांचा मस्तपैकी ह्याचा चाय केला जातो। आणि सध्या हे इथं आपण राहायला नसल्यामुळे लक्ष नाही दिलं, जळून गेलं पूर्ण। मित्रांनो, जराशी दम भरतोय आपला बोलताना, जरा सांभाळून घ्या, कारण की सध्या आपण एवढ्या मोठ्या आजारातून उठलोय की तुम्हाला सांगू शकत नाही मी। थोडंसं घ्या सांभाळून, थोडासा दम भरतोय तर हळूहळू बोलतो। आणि मम्मीने कारली मजबूत काढलेले आहेत बघा, मस्तपैकी पूर्ण ते चाळण भरलेले आहे कारल्यानं, तुम्हाला दिसतच आहे कडकवालं। तुम्हाला दावण्यात पण छोटी छोटी पण कारले अजून बाकी आहेत, त्याला आपण काही काढू शकत नाही, असं झालेलं आहे बघा। हे ते नंतर काढणार। आणि मम्मी दाखव, कारण ओ हो, गावाला शेतीमध्ये कसं येतं झाड, तसं इथं आपल्या दरवाजामध्ये आलेलं आहे आणि त्याचं आपल्याला फळ भेटलेलं आहे। आणि मम्मीला आम्ही आधी चिडवायचो की इथं आता बागायतदारीन झाली म्हणून, आणि आज मम्मीनं खरं करून दावलंय की ती बागायतदारीन झाली, भले मुंबईमध्ये पण खरंच तिने शेती करून दाखवली कडकवाली। आणि त्याचं फळ आपल्याला भेटलेलं आहे खायला। भले कष्टाचं फळ गोड असतं, पण हे कडू आहे, पण ते आपल्याला खायला भेटलेलं आहे। त्याच्या मस्त वाटतंय आपल्या झाडाची, स्वतः पण एवढ्या बराबर एवढ्या महागाईमध्ये आपण आता त्याची भाजी करून खाणार आहे, ती पण स्वतःच्या झाडाच्या फळाची। तर खरंच तो आनंद वेगळाच आहे। कसं काय कडकवालं शेतामध्ये उगवलं का त्यानं कारलं कडक। मुंबईमध्ये मम्मीने शेती केली बघा, आणि त्याचं फळ कडू खायला भेटले कडकवालं। एवढं सगळं म्हणजे 1 किलोच्या आसपास आहे, तेवढं निघाले। नात करता का, यायलाच लागतंय खायला। आजी खाणार ना तू पण? आजी खाणार ना, खाणार ना, खाणार ना। आता सध्या तुम्हाला थोडक्यात एक स्टोर देतो आपल्या झाडांची। मम्मी ह्याचं सांग, गोखर्ण। तर एक आपल्याकडे झाड आहे, आयुर्वेदिक आहे। त्यानंतर हे सदाफुली, सुकलेले आहे, सध्या पाऊस मुंबईमध्ये चालू आहे तर त्याच्यामध्ये आळूचं पान पण आलं। हे काय, रजनीगंधा, वा वा। आणि ह्याच्यामध्ये 2 आहेत, आणि ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे आहेत। हे शोचं झाड आहे, मला माहिती आहे। ह्याला काय बोलतात मराठीमध्ये? सापाचं झाड बोलतात। त्यानंतर हा, आणि त्यानंतर हे ओवा, आणि हे पत्रीचं म्हणजे औषध आहे, आयुर्वेदिक आहे खालचं का, आणि ते वरचं हे काहीतरी वेगळंच आहे नाव। आणि त्याच्यामध्ये हे पण आहे आपली मोगरा, नाही मोगरा। आणि ते दुसरं काय आहे ते आहे ना, ते फण्याचं आहे, ते काय म्हणतात त्याला, आता विसरून गेलो मी त्याचं नाव। त्यानंतर इकडे हे कुठलं आहे, हा मला वाटतं हा असेल लकी प्लांटचा बांबू, हा बांबूवाला बरोबर हे। आणि कढीपत्ता त्यानंतर इकडं पण आहेत। आणि वरती बघायला गेलं तर ह्याला काय म्हटलं जातं, ह्याचं वेगळंच काय ते शोच आहे, हे पण शोच आहे। आणि ह्याचं काय नाव आहे, आणि हे याचं काय, आणि हे मोठं मनी प्लांट आहे, पण तो खराब झालाय, मी त्याला खराब झालाय, म्हातारा झालाय तो। आणि त्या साईडला तुळशीचं। अशा प्रकारे काय मम्मीची झाड आहेत बघा कडकवाली। सध्या आम्ही तिकडे राहायला गेल्यामुळे काय इथं सांगता येत नाही। हा थांब दाखवतो, असं काय मस्तपैकी। आणि इथं हा अशी काय आमची बगीचा आहे, मस्त बगीचा आहे। पण सगळी नावं आता आठवत नाही ते। हा हे विसरलोच मध्ये सांगायचं। हे पण बघा काय कडक आलेलं आहे मोठा, यातलं काय गावी पण घेऊन गेलो या। आणि असं काय आलेलं आहे, गावी पण खूप झाडं नेली आम्ही।